मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे. श्रीकांत शिंदे आणि ओमराजेंची 11 किलोमीटर पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन. चंद्रहार पाटील यांची पोस्ट. राज्यात ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर फुटलेल्या सर्व 6 खासदारांनी आपल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगितली. त्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडिया आणि मतदारांच्या टीकेचा मोठा सामना करावा लागला. मात्र मी विकासासाठी माझ्या मतदारसंघातील लोकांना दिलेल्या आश्वासनपूर्तीसाठी शिवसेनेच्या शिंदे सेनेत प्रवेश केल्याचं ओमराजे यांनी म्हटलेलं आहे. आता केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एकत्रित तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या दर्शनासाठी दोघांना तब्बल 11 किलोमीटर पायपीट केल्याची माहिती आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यासाठी 11 किलोमीटर पायी चालत प्रवास केला आहे. या दर्शनाचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ हाती आलेले आहेत. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांचं संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराचं नाव असल्याने दोघांच्याही या देवदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. तिरुपती ते तिरुमला डोंगरापर्यंत 11 किलोमीटर चालत श्रीकांत शिंदे यांच्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. गुरुवारी काल रात्री श्रीकांत शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह ॲडव्होकेट निलेश देशमुख, चंद्रहार पाटील, खासदार ओमराजे यांचे बंधू हेही त्यांच्यासोबत होते अशी माहिती आहे. आणि या सगळ्यांनी आज सकाळी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यानंतर सगळ्यांनीच विजयवाडा येथील कन्यका देवीचे दर्शन घेत देवीला साकडे घातले आहे. खासदारांनी मुंबई, पुणे, तिरुपती आणि विजयवाडा असा प्रवास केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.